नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खऱ्यात मम्मी यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांचे कमेंट आले, मम्मी काय झालं सगळ्यांना. तर झालं असं काय झालं, माझे बरेच दिवस झाले हाताला गुडघे येतात, तुम्हाला माहिती आहे. आणि पाय पण म्हणजे गुडघ्यांचं होतंच, पण पाहुणे आले मी धावत गेले त्यांच्याबरोबर, हे करा ते करा सगळे. म्हणजे आपण बसतो थोडंसं, पाहुणे आलं इकडे जा तिकडे जा, सगळं जास्तच धावपळ झाली माझी. तर इतके पाय म्हणजे गुडघे, तुम्हाला गुडघे कधी सकाळी उठले तर उठताच आहे ना मला, असं इतके गुडघे. मग डॉक्टरकडे गेले मी, तर मग डॉक्टरने सांगितलं MRI करायला लागलं, नस कुठं दबली. कारण की हाताला म्हणजे आता मला रात्रभर झोपच नाही. एक दिवस असं झालं. पहिल्या यायच्या थोड्या मी हे लावले पीठ लावून थोडंसं बरं करायची, पण मग एवढं झालं का विचारूच नका. मग डॉक्टरने MRI वगैरे सांगितलं. मग ते परत एक हे सांगितली कुठली ही एक सांगितली की तपासणी करायला. आता मला दाखवते मी, मला तर कधीच माहिती नाही. ह्या दोन सांगितलं मला डॉक्टरने, ही एक आणि MRI आणि ही एक, दोन सांगितलं होतं वाल्याने. मग मी गेली, दोघीचं घेतलं ना तुम्ही. हा दादा भेटला अरे MRI चे राहिले, दोन्ही पण हे करा बोलले. नस कुठं दबली, माना पुढे का कुठे, म्हणजे असं हे करायला डॉक्टर आपल्या ह्याचे कसले हडीचे डॉक्टर. मग गेली, थोडंसं मला विरायला लागली. मग थोडंसं न्यूरॉन्स, मग मी मुंबईला जावं लागते आम्हाला MRI वगैरे करायला, बाकी गुजरातला MRI नाही होत अजून. मग मी गेली आणि मग तिथं MRI वगैरे केला, पायाचा दोन्ही पण केला, पूर्ण बॉडीचा पण केला. कारण की काय झालं माहिती आहे का, एवढं कोरोनाची लस झाली ना, त्यामुळे सगळ्याची दुखणे वाढलेली. पण मला जेवढं वाढलं. मग आणि सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मी कधीच MRI केला नव्हता. एकदा फक्त पायाचं थोडंसं केलं होतं, तर अर्धाच MRI नव्हता केला. म्हणजे मला माहीतच नाही पूर्ण मशीनमध्ये, ते मशीनमध्ये MRI मशीनमध्ये पाहिले, जे माझी धडकी वाढली धड. तुम्हाला काय सांगते, मी अर्धा तास विशालला म्हणलं, विशाल मी नाही करत, जाऊ दे माझे दुखते पाय, घे काय दुखायचे ते, मी जातच नाही मशीन. तिथं काय सोया टोचतात का काय? अय्या बापरे, नका तुम्ही तो आवाजानं ते आवाज काय होत नाही त्याला. हा बघा ना, तुम्ही इथं बोलता मला. एक दिवस तुम्ही इंजेक्शन घेत नाही तर साधं, मला इंजेक्शन जरूरतच नाही ना, जमतच नाही ना. मग मला जरूरत नाही जरूरत. मला एवढी धडकी वाढली, तुम्हाला काय सांगायचे. मला लय आता कोणाकोणा होतं असं धड MRI ची मशीन पाहून ते मला कमेंट करून सांगेल. मग मी एक पायाचा झाला, विशालला म्हटलं माझ्या असाच उभा राहा, मला दिसता. तर ते बोलले आतमध्ये, मी ते बोलला मम्मीला भीती वाटते, मला उभं राहू दे. मग तिकडे उभा राहिला, थोडासा विशाल नाही दिसला तर मला लगेच मी बोलली माझा पाय एकच राहू दे, एक झाला बस झाला, दुसरा पाय मला नाही करायचा. म्हणजे मला घाबरूनच एवढं म्हटलं, देवा असं दुखणं नको रे बाबा, कोणालाच नको हे दुखणे. आपलं डायरेक्ट घेऊन जायचंय तुला तर, पण हे दुखणं नको मला. असं काय परत ते एक हे होतं, इकडे शॉक, इथं शॉक, हे बघा दुखते, हे शॉक देऊन असे शॉक दिले. इकडे नसा कुठे हे ॲक्टिव्ह आहेत का, काय झालं इथं, ते पण एक रिपोर्ट केला. आणि मग मला इतका त्रास काही टॅबलेट दिल्या, इंजेक्शन दिले. तरी मी ते बी कॉम्प्लेक्स, मला काही कमेंट पण होत्या की मग मी कसले इंजेक्शन चालून, इथल्या डॉक्टरनं मला दिलेले होते की 10 इंजेक्शन घ्या बी कॉम्प्लेक्सचे, थोडंसं तर बरं लागेल तुम्हाला. ते इंजेक्शन पण दाखवते तुम्हाला. 4 झाले होते आणि मग मी 2 दिवस आराम केला. माझा नाही ब्लॉक ना काय, आणि तोच हे केला मी, काय ब्लॉक नाही काय नाही. 2 दिवस थोडासा आराम केला. आणि अजून ते, कारण की ते MRIला त्या रिपोर्टला पैसा पण लय जातो, कामं पण करावंच लागतील ना. त्याच्यामुळे म्हटलं चला आज जाते ऑफिसला, थोडंसं कामाचं बघते. आणि काय म्हणतात तुम्हाला, बाहेरचं विशालचं हे बघितलं ब्लॉक, त्याच्यावर ते बघा हे इंजेक्शन बी कॉम्प्लेक्स, हे बघा हे घ्यायला सांगितलं आहे मला डॉक्टरने इथल्या. म्हणजे नंतर मी हे तर आता घेतलीच नाही सध्या, आता हे दाखवेल ना MRI वगैरे रिपोर्ट आलेले, हे दाखवले ते मला घ्यायला सांगितले होते. म्हणजे काही कुठे हे झालं असेल तर ते काय म्हणजे चालूच होतं, पण तरी एवढं दुखणं मला अचानक वाढलं. आणि मग काय केलं माहिती आहे तुम्हाला, सांगायचं ते ह्या भाऊच्या याला यार आम्ही काय करतो माहिती आहे का, त्या दिवशी तिनं पहिल्यांदा दळण केलं होतं. कारण की आम्ही पप्पा मी वरती 50 किलो दळण एकदाच घेऊन जातो आणि एकदाच दळण करून आम्ही आणतो. त्यांना वाटलं असेल की एवढं दळण बाहेर केलं, पोळ्या केल्या, घरात मग मी काहीच नाही करतात. तसं काही नाही, पहिल्यांदा ते दळण केलं तर आम्ही ऑफिसला बसतो दळण करून, आणि किंवा दळून आणतात पप्पा. तर त्या दिवशी पीठ संपलं होतं म्हणून अचानक मला 2च किलो बोलले की थोडं जरा जास्त केलं, तर असं काय करू नका. आम्ही
25 दिवस झाले माझा डाएट बनवून खाते मी. पण ते दिवशी मी पोळी खाल्ली तर ती पोळी मला पचली नाही. बोलले की मम्मी ना पोळी खाल्ली पूर्णाची, तिला करून घालायची तर स्वतःच खाल्ली. अरे देवा देवा. मग आता असं मी बाई लावलेली कामाच्या वाली बाई येते. आता तसं काय असेल तर पण जेव्हा लोकायला हे करतात ते कशाला काय म्हणा. लोकांचे कमेंट आपल्या घरात हे बघा आमचं घर एवढं आता प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतं का नाही? नाही ते बरोबर, त्याचं काय नाही. एवढ्या हसता खेळता परिवार. आता माणसात माणूस राहिलं नाही. अजून आम्ही बी जावा दुसरीकडे राहायला. आता घरात बाकी कामं सकाळची बाई येते, मी तिचा पगार भरते. ती येते तर सकाळी भांडे लादी पोचा सगळं करून जाते. ती चपात्या आणि ती टोबत तिघापुरतं माझं तर डाईट असते. आणि पप्पा तर बाजरीची खातात पहिले, आता नाही. तर ती एक भाकर जर तुम्हाला वाटतं असं संध्याकाळचं मी जेवत पण नाही, एक टाइम थोडीशी भाकर खाते. ते मी संध्याकाळचं माझं मी डाएट बनवते. उठतच नाही आम्ही लवकर जास्त. म्हणजे बाळ मला तर जास्त त्रास देतोय. कुठं जाता खेळून जावा तो दमन हा खेळून तेव्हा तो झोपेल तेव्हा मी झोपू शकते. असं ना आमच्या घरात असं आहे. कपड्यांचं पण पप्पाचे पप्पा मशीनमध्ये टाकतात, सुकट टाकतात. मशीन आहे आपली किट्टूचे, माझे मी मशीनमध्ये टाकते, सुकट टाकते. माझे घड्या घालते. ज्याचे त्याचे सगळे जर आता तेवढे बिंदू हे करताना तुम्ही ते बी नाही तर मग आम्ही घरात राहावं का नाही असं असे. आणि मला तर खरंच लय आजारी असले तरी मला वाटतं त्या ब्लॉगसाठी आपण आपलं केलेलं खाल्लेलं बरं. कारण की असं नकोय का म्हणजे लय भीती वाटते खरंच. आमच्या घरामध्ये म्हणजे खूपच हे झालंय पहिल्यापेक्षा. टेन्शन म्हणजे या कमेंटचं, बाकीचं काय नाही. आम्ही सगळे व्यवस्थित आहे असे आम्ही बोलतो. पण ज्या टायमाला ब्लॉग नसेल त्या दिवशी आम्ही सगळे व्यवस्थित राहतो पहिल्यापासून. पहिले कसे आपले सगळेजण माझ्या बबली त्या यायच्या, कोमल यायच्या, सगळ्याजण मी भाकरी थापून द्यायची, तुम्ही पाहायची. बबली शेकायची, कोणी काय करायची, तेवढंच आम्ही ब्लॉग घ्यायचे. बघा बबलीच्या इथे गेले तर काहीच करत, आपल्या घरात काम करतो, कोमलच्या इथे गेले तर काहीच करत. मला नाही ते करत. हा आणि कधी कधी बॉबी प्रथम मला मम्मी तुमच्या हातची बिर्याणी लय भारी. माणसाला किती आनंद वाटतो, हुरूप वाटतं की हा आपल्याला कोणीतरी बोललं लय भारी बिर्याणी. तर बनवायला किती आनंदाने माणूस जेवण बनवतो. आणि मी प्रत्येकाला सांगते जेवण म्हणजे कसं असतं, हसून द्या. आणि ते राग ते याच्यासाठी फक्त जेवण, त्या जेवणाला अर्थ नाही. ते राग त्याच्यात काय त्या अंगी लागतं का काय होतं त्याच्यात काहीच नसतं. म्हणून जेवण असतं आनंदानं खायचं बस प्रत्येकाने. आणि ते बनवणाराचं प्रेम पाहिजे आणि खाणाराचं प्रेम, दोघांचं प्रेम पाहिजे. माझं बाळ आता तिकडे येणार आहे ऑफिसला. काय दादा? इंडिया झेंडा बनवायचा. आणि आता आमच्या घरात असं काही नाही, टेन्शन हे करू नका, असे काही हे बनवू नका. यायचे तर आता मी वाड्यावर पप्पाला वाटतं मग वाड्यावर चलन मला बनवून घाल. पप्पाचं पण नाही तर ते नाही तसं काही नाही माझं. ते मला पण थोडंसं बरं लागू द्या ना. खाली बसता पण येत नाही. तुम्ही चुली कसं खाली कशी बसून ते मला बनवून चुलीवर बनायचं ना, खुर्ची टाकतो तुला. खुर्ची टाकता, खुर्चीवर टाकून टाकेन. माझे पाय बरे होत्या. MRI चा रिपोर्ट येणार आहे. तो रिपोर्ट आला काय मग तुम्हाला सांगते. कुठे नस दबली तर काय दबली जर नसतर ऑपरेशन करावं लागेल. तुम्हाला वाटले मी दिसते चांगली, मला राहायला आवडतं, मला सगळं काही हे होतं. आता पैसे गेले माझे 22,000 रुपये गेले MRI वगैरे. तर मला त्याचं पण टेन्शन आहे की काय कशाला बाई मी नसतं केलं तर बरं झालं असतं, दुःख सहन केलं असतं तर बरं. म्हणजे मला हे पण गोष्टी अशा असतात माझ्याकडे. तर म्हणलं मला ते मनात मी जीवाला खाते की नसतं गेले तर हे पण जास्त दुखलं होतं माझं. एवढं दुखत होतं ना ते हात पूर्ण हे झाला होता. हे दोन्ही पण एवढ्या मुंग्या की माझ्या कंट्रोलच्या बाहेर होत्या. रिपोर्ट आलेच ना, आता तुम्हाला दाखवून होते मी आले होते. एक रिपोर्ट आले, दुसरे रिपोर्ट आले, MRI चे रिपोर्ट आले. मग कुठं नस दबली तर कदाचित जास्त असलं तर ऑपरेशन बी करावं लागतं तसंच. तेव्हा ते बरं होतं माणसाचं. तर आपण काय ऑपरेशन करू शकत नाही बाबा. जे काय व्हायचं ते होऊ द्या. पण देवाला तर मी तेच सांगते की डायरेक्ट घेऊन जा बाबा, पण असं मला त्रास नको देऊ. हे दुखलं ते दुखलं, ते MRI मला ते आवडत नाही, त्या मशिनी वगैरे. आणि कोणालाच नसावा हे दुखणे. खरंच मला तर आवडतच नाही. म्हणजे मला नाही आवडत या गोष्टी. मी माझे जे काय ते वाटतंय सहन करावा घरच्या घरी, पण दुखणे नको. मला आवडतच नाही दुखणे. ते तरी ते इंजेक्शन घेते बबलीकडनं. डॉक्टर 10 दिले म्हणे एकदा येऊन घ्यायचा. मी सांगितलं नाही मी बबलीकडनं घेऊन. ते पूस करून हळूहळू स्लो इंजेक्शन देते ते बरं लागतं. तर जाऊ द्यालाही भाषण दिलं की मम्मी सगळ्याचे कमेंट आले. आणि त्याच्याबद्दल मम्मीची काळजी घेण्याबद्दल थँक्यू सो मच. सगळ्याची आभारी आहे. मम्मी तुम्हाला अशी दिसन, हसतानाच दिसन. जोपर्यंत हे होतं नाही, जास्त सिरियस होत नाही, लय सिरियस आहे असली मम्मी तर तुम्हाला तशीच दिसेल. कारण की मम्मीचं वागणंच तसं आहे. चला भेटू आपण ऑफिसमध्ये. हां मोगऱ्याला फुलं आली. हे काय फुलं आले नाही बाय. बरं झालं. हे बाय तुमच्या हाताने ना म्हणून. तुझ्या हाताने येत नाही काय? तुझ्या हाताने येत नाही? माझ्या हाताने येते पण मला बरोबर सगळे पोराने पाडून नेले. सगळे नाही मग आता काय राहिले ते? वाळलेले भात लागत असतील. मग खाली पडले नाही, उचल नाही. कुठे हे काय
मी इकडे बोर तिकडे तुम्ही हा तू इकडे बोर तिकडे तुला बोर खाली बोरीच्या झाडाखाली बोरच असतात काय असतंय मग दुसरं आणि पोरं असतात. पुरण बोर हा माझं पोरग तर ते तिकडे ते काय करतं काय हा माझं पोरग ते पा हा ह्यो तिकडे काय करतो कडे. अरे चाल लवकर इकडे. एक मारा ना लय भारी तू काय मारता तो पाय तिथं बसला पाय. तू जिथं जाईल तिथं नाटक त्याची हा ये इकडे आता इकडे ये पाकशाला फुलं आले चला पकडून काय गाडी घेऊन अरे फुलं आली काय मग घरीची पप्पा आली बाई मला वाटलं गेली का काय जळून बरं झालं. नाही नाही आली ना. फळं जेवढे आहेत तेवढे जास्त हे काय येते पडत नाही. हिरवं हिरवं दिसत नाही. हा हा आले 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 झालं. आणि हे फुलाचं कुठलं आहे गुलबशी हा बरं झालं. हे लाल आहे आणि ती पिवळी. अच्छा चला सगळं आलं आहे ना. हे बघ करदळी आणि हे लिंबुनी. लिंबुनी पण मस्त आहे. हे पाय काय म्हणतात, फणस 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 इथे नाही, आता इथे एवढ्या आळ्यामध्ये इकडं इथं मस्त कोथिंबीर द्यायची टाकून आळा आहेत हा टमाटे द्यायचे टाकून लय भारी येईल. नाही त्याच याच्यावर मुरमावर नाही येते. इथं टाकायची आळ्यात ह्या आळ्यात असतंय सगळं म्हणजे पाणी फुसफुशी जमीन असती ना ह्या आळ्यात आली असती धनी नका इकडे नाही येणार जास्त. इकडे येणार नाही ते मातीवर लावला ते ना चांगलं करावं लागेल मग येतं ते सगळं येते टमाट्याच्यात लय आले असते तिथं आपण पाहिले ना सगळं असं आले आले पप्पाला म्हणते मी पप्पा माझ्यावर ते सगळं आता जळून जाईल पाय हा सगळे नाही 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 आपलं ते बरंच झालं नाही जळालं नाही तर जळ असतं तर मला लय वाईट झालं. सगळ्यात मोठं झाड होते सगळ्या पपई बा किती भारी वाय दिसत तेच ना आले याला येईन त्याला तर आले फळ फुलं पण आले गुलबशीला गुलबशीला आले मला आवडते कलरचे आणि पिंक कलर मला आवडते गुलबशी मला पण चला काय पहिले अशाच लावायचे असतात ते गायचं गेले ते सांगते ना आपलं ते लक्ष्मी येईल. मला पहिला वाफा नसतोय पहिला असंच टाकायचं ती मुलायम माती करून मस्त आणि मग त्याला उपटायचं आणि मग हे करायचं. बाबा कवर आणला का हा आणतो ना. इथं घरी हा एवढं जागत हा मिरच्या लावून टाक टमाटे आणि मिरच्या मी काय बोलले ते घरी आपण ना ते टाकू बी नंतर रोप झाली की त्याला लावू असं. अगं ही काळी माती चकले लवकर येते मायरा तिथे जागा नसते आपल्याला का नाही आलं आपण बरोबर नव्हतं लावलं. माझ्या बबलीची तर इतकी मेहनत गेली तेव्हा मी भाजलेले त्याने दिले तिला भाजलेले धने दिले. भाजलेले धने येत असतात का? आपल्या जेवणाला ताईने भाजून ठेवलेले होते एवढे धने मसाल्यासाठी आणि मी म्हटलं बाई टाकती बुद्ध तरी बबलीने मला विचारलं भाजलेलेत का म्हटलं नाही भाजलेले नाहीत मला माहितीच नाही. मावशीने मला सांगितलं भाजलेले होते ताई. खूप मोठा गड्डा खूप जुन्याची बी मोठा गड्डा कर हा बस बस आता याच्यावर टाकायचं रोबडा वले करून माती मस्त येते बाई. हे डांगर लावतो ना. डांगर बरं आता कोणाचं येते विशालचं येते लवकर का खरंच पप्पाचं येते लवकर लावीस. आता फळ मागच्या टायमाला काय काहीच नव्हतं आलं आता बघ काहीच म्हणजे पप्पा कोण चालवलं का? आया पप्पा नाही व ते पावसाळ्यामध्ये एवढं बी लावून गेलतात. हा तर तेव्हा पावसाळ्यात लावलं ते कधी पाण्याने जळून गेलं. आता कोणाचं येते बघू आपण. ही मका पण लावा घ्या मका पण आणली ते सूर्य हे पण आणलंय हे काय आहे? ते पण बिचाय तिकडे दिले पाय त्याच्या बादली मायराकडे दिलंय बादली मध्ये ठेवली. मध्ये त्याला किटूला आतून बाहेर बस म्हणा लावा सगळं. आता काय लावा वाफा आता घ्या तुम्ही पण वाफा बनवा हा तुम्ही विशालचं येते का तुमचं त्याच्यामुळेच म्हणते हा एक एक बी द्या ठेवून थोडीशी जागा ठेवायची हा ठेव हा तिथे ठेवा म्हणजे वर जाईल ना ते येलं येलं वर जाते पडेल हा मुरमाचं हे येतं का नाही? येतं येतं काय नाही काळी माती सगळं येतं ती. आता चवळी कुठे लावणार तुम्ही चवळीला असं नाही लावणार जागा पाहिजे तुम्हाला खोदावं लागेल चवळी. ते काय ती एक बे लावा सगळ्या. आता इकडे पप्पाना लावल्यात तिकडे विशाल बाळा लावतोय आता इकडे सगळं पप्पाचं आहे बघू आता कोणाचं काय येते लावा ते पण काय काय माहिती लावा लावा मी चाललंय विसर. हा तर आता आम्ही आलो मस्त वाड्यानं झाडं गिडे लावले भरपूर मायरा विशाल गेले घरी म्हटलं जा तुम्ही आम्ही येतो थोडंसं कामा बघू पप्पांनी का आता मग थांबावं लागलं ना आपल्याला. हा ना आम्ही थोडंसं आणि मग येतो आम्ही जातो
आता काही चहा पित नाही काय नाही. आता मी सोडली तर बघा बरं मला किती फरक पडलाय. मला फरक पाय दुखतात त्याचं काय पाय हा ना. रिपोर्ट आला तिथपर्यंत कशी गेली तुम्हाला माहिती आहे का? एवढे दुखायचे बेल्ट हे लावले तरी पण तशीच गेली. मला बसून जास्त दुखतील म्हणून मला बसून आवडत नाही, त्याच्यामुळे मी चालत राहते. चालत गेली होती ना. हा ना, चालत नाही गाडीतच गेली. तुम्ही चालत आलात मला बोलू नका. मग तू बोलण्याच्या याच्यात नाही, मी खरोखर पाहिजे तर MRI मध्ये निघलंय, परत त्याच्यात निघाल रिपोर्ट मध्ये. समजलं का? असं करत जाऊ नका. मी हसल्यावर अगं मग चालायचं असतं, तुला राग येतो, तुला चाल म्हणलं मी का? आजारी दिसतच नाही, कोणाला दिसत नाही आजारी. हा, मग घरच्याला नाही दिसत, बाहेरच्याला दिसत. असं आहे, पण मी लय आजारी म्हणजे पाय. आता बघू काय आहे तर प्रथम बबले आलते माझ्या बरोबर आतमध्ये डॉक्टर बरोबर, तेव्हा ते त्यांना काय म्हणले मला सांगितलं पण नाही. हा, सांगितलं, सगळं सांगितलं तुम्हाला. पण म्हणलं मला नाही सांगितलं. ऐकत नाही तुम्ही, ऐकत नाही तो. हा मी कसं ऐकन. शेट तुम्ही ऐकत नाही. हा लव शेट तुम्ही ऐकत नाही. चला ठीक आहे. चला तर आम्ही आता हा ब्लॉग इथे चेक करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि करा. खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला. चला बाय बाय. बाय बाय.